देशाची आर्थिक राजधानी, विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी नटलेलं शहर. पण गेल्या काही दिवसांपासून हे शहर एका धार्मिक वादामुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. मीरा रोडमध्ये सुरू झालेला बकरा कुर्बानीचा वाद आता घाटकोपरपर्यंत पोहोचला आहे आणि सध्या सगळीकडे एकाच प्रश्नाची चर्चा सुरू आहे. हाऊसिंग सोसायटीमध्ये कुर्बानी व्हावी का? धर्मस्वातंत्र्य मोठं की सार्वजनिक नियम? आणि या सगळ्यामागे खरं राजकारण कोण करते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मीरा रोड पासून घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीपर्यंत नेमकं काय घडलं, का अचानक बीएमसीने परवानगी रद्द केली, किरीट सोमय्या मैदानात का उतरले, पोलिसांना SRPF का बोलवावी लागली आणि या संपूर्ण वादाचा मुंबईवर, समाजावर आणि आगामी राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. ही संपूर्ण घटना सुरू झाली मीरा रोडमधील पूनम क्लस्टर परिसरातून. बकरी ईद जवळ येत होती आणि काही मुस्लिम कुटुंबांनी कुर्बानीसाठी बकरे आणले होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे बकरे सोसायटी परिसरात ठेवण्यात आले होते आणि पुढे तिथेच कुर्बानी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. काही रहिवाशांनी याला विरोध केला. त्यांचा दावा होता की हाऊसिंग सोसायटी म्हणजे राहण्याची जागा आहे, कत्तलखाना नाही. त्यांनी BMC आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या. दुसरीकडे मुस्लिम नागरिकांनी सांगितलं की अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आणि कोणताही गोंधळ झाला नव्हता. पण यावेळी वातावरण वेगळं होतं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले, घोषणाबाजी झाली आणि काही तासात हा स्थानिक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला. मीरा रोडमध्ये तणाव एवढा वाढला की पोलिसांना मोठा बंदोबस्त करावा लागला. काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले. परिस्थिती आणखी चिघळली जेव्हा एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका पोलीस कर्मचारी डुकराला घेऊन धावताना दिसला. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. काहींनी याला धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न म्हटलं, तर काहींनी हे आंदोलनाचं प्रतीक असल्याचं सांगितलं. वातावरण इतकं तापलं की प्रशासनाने अखेर सोसायटीमधून बकरे हटवले आणि अधिकृत जागेवर हलवले. पण इथेच हा वाद थांबला नाही. मीरा रोड नंतर अचानक मुंबईतील अनेक भागांमध्ये अशाच प्रकारचे विरोध सुरू झाले, विशेषतः घाटकोपर आणि गोरेगाव परिसरात. आणि मग चर्चेत आली घाटकोपर पश्चिम येथील सागर पार्क सोसायटी. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या सोसायटीमध्ये गेल्या जवळपास 30 वर्षापासून बकरी ईदच्या काळात कुर्बानीचा प्रथा सुरू होती. पण यावर्षी परिस्थिती पूर्ण बदलली. काही स्थानिकांनी याला विरोध सुरू केला. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आणि अचानक मध्यरात्री BMCने या ठिकाणची कुर्बानाची परवानगी रद्द केली. सकाळ होता सागर पार्क सोसायटी बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. SRPFच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या, कारण प्रशासनाला भीती होती की मीरा रोड सारखी परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते. सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी आणलेले 22 ते 23 बकरे होते. काही अहवालानुसार एकूण 31 बकरे परिसरात होते. BMCच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत त्यातील 23 बकरे ताब्यात घेतले. काही वेळासाठी स्थानिक आणि पोलिसांमध्ये वादावादही झाली. परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या सगळ्या घटनांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले भाजप नेते किरीट सोमय्या. मीरा रोड प्रकरणानंतर त्यांनी उघडपणे भूमिका घेतली होती की मुंबईतील कोणत्याही हाऊसिंग सोसायटीमध्ये कुर्बानी होऊ देणार नाही. त्यांनी BMC आयुक्तांना पत्र लिहून स्पष्ट मागणी केली होती की कुर्बानीसाठी स्वतंत्र जागा द्यावी, पण निवासी सोसायट्यांमध्ये प्राण्यांचं कत्तल करू नये. त्यांचा दावा होता की यामुळे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. घाटकोपरच्या सागर पार्कमध्ये पोहोचल्यानंतर किरीट सोमय्यांनी माध्यमांसमोर मोठं विधान केलं. त्यांनी सांगितलं की आता या ठिकाणी एकाही बोकडाची कुर्बानी होणार नाही. मुंबई महानगरपालिका त्यांना योग्य जागा उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हणलं की 2 दिवसांपूर्वी हिंदू रस्त्यावर उतरले म्हणून हे घाबरले. या विधानामुळे वातावरण आणखी राजकीय झालं. काहींनी सोमय्याचं समर्थन केलं तर काहींनी त्यांच्यावर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केला. दुसरीकडे सागर पार्कमधील काही मुस्लिम नागरिकांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. आम्ही सोसायटीचं नाव खराब करू इच्छित नाही. जर महापालिकेने दुसरी जागा दिली तर आम्ही तिथे कुर्बानी करू. म्हणजे स्थानिक स्तरावर तडजोडीचा प्रयत्न दिसत होता. पण सोशल मीडियावर आणि राजकीय पातळीवर हा मुद्दा आधीच पेटला होता. या प्रकरणावर राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सोसायटीमध्ये कत्तलखाने तयार करता येणार नाहीत. जिथे लोक राहतात तिथे हत्या करणं योग्य नाही. त्यांनी धार्मिक सण साजरे करण्यास विरोध नसल्याचं सांगितलं, पण त्यासाठी योग्य जागा असावी असं मत व्यक्त केलं. आता प्रश्न असा निर्माण झाला की कायद्यानुसार नेमकं बरोबर काय?
मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार कुर्बानीसाठी काही विशिष्ट अटी असतात. जर एखाद्या सोसायटीमध्ये कुर्बानी करायची असेल तर त्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते. सोसायटीची NOC, स्वच्छतेची व्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्याच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. अनेक वेळा BMC कडून अधिकृत जागा उपलब्ध करून दिल्या जातात, पण या नियमांचं पालन नेमकं कितपत होतं आणि त्यावर राजकीय दबाव असतो का, हा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये सोशल मीडियाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरली. काही सेकंदाचे व्हिडिओ, घोषणाबाजी, धार्मिक पोस्ट आणि भावनिक संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. अनेकांनी कोणतीही पडताळणी न करता पोस्ट शेअर केल्या. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये भीती आणि राग वाढत गेला. काहींनी हे धर्मरक्षण असल्याचं म्हटलं, तर काहींनी राजकीय अजेंडा असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे हा वाद फक्त धार्मिक नाही, तर शहरी जीवनशैलीही जोडला गेला आहे. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात हाऊसिंग सोसायटीमध्ये प्राणी ठेवणे, कुर्बानी करणे, आवाज, स्वच्छता आणि सार्वजनिक जागेचा वापर यावरून आधीही छोटे वाद होत आले होते. पण यावेळी हा मुद्दा थेट हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाकडे गेला आणि त्यामुळे प्रशासनासाठी ही परिस्थिती अधिक संवेदनशील बनली. राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक निवडणुका आणि मुंबईतील बदलतं राजकारण याचाही या वादाशी संबंध जोडला जातो. काही जणांच्या मते धार्मिक मुद्दे पुढे करून मताचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे, तर काहींच्या मते सामान्य नागरिकांच्या भावना आणि सार्वजनिक नियमांचा प्रश्न आहे. त्यामुळे हा वाद फक्त एका सोसायटीपुरता मर्यादित राहिलेला नाही. या घटनेचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे मुंबईतील इतर सोसायट्यांमध्ये वाढलेली भीती. काही ठिकाणी लोकांनी आधीच प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत. काही मुस्लिम कुटुंबांनी स्वतःहून अधिकृत जागांवर कुर्बानी करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्यांना कोणताही संघर्ष नको आहे. तर दुसरीकडे काही हिंदुत्ववादी संघटनांनी स्पष्ट केलं आहे की ते कोणत्याही निवासी परिसरात कुर्बानी होऊ देणार नाहीत. पोलीस प्रशासनासाठी ही परिस्थिती खूप मोठं आव्हान आहे, कारण धार्मिक भावना, सोशल मीडिया, राजकीय हस्तक्षेप आणि स्थानिक तणाव या सगळ्यांचा एकत्र परिणाम होत आहे. म्हणूनच घाटकोपर, गोरेगाव, मीरा रोड सारख्या संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी अफवा पसरू नयेत, शांतता राखावी आणि कायदा हातात घेऊ नये असं आवाहन नागरिकांनी केलं आहे. पण या सगळ्या गोंधळामध्ये एक मोठा प्रश्न उभा राहतो. मुंबईसारख्या शहरात सहअस्तित्वाची भावना कमी होत चालली आहे का? एकेकाळी विविध धर्माचे लोक एकत्र सण साजरे करत होते. आता प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाभोवती संशय, राजकारण आणि संघर्ष का निर्माण होतोय? सोशल मीडिया आणि राजकीय भाषणांमुळे समाजात दरी वाढते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिक या सगळ्यात नेमका कुठे उभे आहेत? आज घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीचं नाव संपूर्ण देशात चर्चेत आहे, पण उद्या हा प्रश्न इतर शहरांमध्येही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासन, राजकीय पक्ष, धार्मिक संघटना आणि सामान्य नागरिक या सगळ्यांनी शांततेचा मार्ग निवडणं गरजेचं आहे. कारण कोणताही धार्मिक सण हा आनंद, श्रद्धा आणि एकोप्यासाठी असतो, संघर्षासाठी नाही. मीरा रोड पासून घाटकोपरपर्यंत सुरू झालेलं हे प्रकरण आता फक्त एका कुर्बानीचा मुद्दा राहिलेला नाही. हा प्रश्न बनला आहे कायदा, धर्मस्वातंत्र्य, सार्वजनिक जीवनशैली, राजकारण आणि सामाजिक सलोखा यांचा पुढील काही दिवसात प्रशासन कोणती भूमिका घेतं, राजकीय नेते काय बोलतात आणि सामान्य जनता कशी प्रतिक्रिया देते यावर या वादाचं भवितव्य ठरणार आहे. आणि आता सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासमोर, हाऊसिंग सोसायटीमध्ये धार्मिक परंपरांना कितपत परवानगी असावी? सार्वजनिक नियम आणि धर्मस्वातंत्र्य यामध्ये संतुलन कसं राखावं? आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच कोण बरोबर आहे आणि कोण चूक? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सखोल, तथ्यपूर्ण आणि तपशीलवार बातम्यांचे विश्लेषण पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आम्ही घेऊन होतो प्रत्येक मोठ्या बातमीमागचं खरं चित्र सर्वात आधी आणि सर्वात सविस्तर. धन्यवाद.